दादासाहेबांनी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। आता हे काय नवीन बोलतीयस तू? आईसाहेबांच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करण्याचं ते विल दादासाहेब करतील यावर माझा कधी विश्वासच नव्हता। मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की दादासाहेब असं करूच शकत नाही, आणि आता मला कळलंय की दादासाहेबांनी असं केलंही नाहीये। हे सगळं तू इतक्या कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतेस? सांगते ना, आईसाहेबांच्या प्रत्येक हालचालीवर माझं लक्ष होतं। त्यांचं सत्य मला सगळ्यांसमोर आणायचं होतं, म्हणून मी प्रयत्न करत होते। आणि त्याचा शोध घेत असताना मला दादासाहेबांचा मोबाईल सापडला। मी तो मोबाईल चेक केला तेव्हाच मला दादासाहेबांचा मोबाईल सापडला आणि त्यांच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट मध्ये घाटपांडे वकिलांचा नंबर सापडला। मी लगेच त्या वकिलांना कॉल केला, तेव्हा त्यांनीच मला नवीन विल बद्दल सांगितलं। मग मी लगेच त्यांना भेटायला गेले आणि तेव्हा त्यांनी मला दादासाहेबांनी तयार करून घेतलेल्या नवीन विल बद्दल सविस्तर माहिती सांगितली। हॅलो, घाटपांडे वकील बोलतात का? तेव्हा माझ्या लक्षात आलं की आईसाहेबांनी ते जुनं विल सगळ्यांसमोर आणलं, कारण त्या विल मध्ये सगळी प्रॉपर्टी आईसाहेबांच्या नावावर होणार होती। बाकी कोणाला काहीच मिळणार नव्हतं। अच्छा, असं आहे तर हे कसं शक्य आहे? आणि बर्वे वकील असं का करतील? का शक्य नाहीये? आईसाहेब काळी जादू करू शकतात, वकिलांना संमोहित करू शकतात ते। हो, मंजिरी वहिनी असं करूच शकते। काय बोलता तुम्ही दोघी? जरा प्रॅक्टिकल बोलाल का? कधी कधी जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं। निर्णय याच्यावर सोडून मी चूक तर केली नाही ना? आधीच हा माझ्यावर खूप संशय घ्यायला लागलाय। अथर्व बोल ना रे, काहीतरी बोल ना। आई, हे विल एक लीगल मॅटर आहे। ह्याबद्दल मला जास्त काही बोलता किंवा करता येणार नाही। पण राहिला प्रश्न माझ्या आईवर केलेल्या आरोपांचा, त्याबद्दल मला काही गोष्टी क्लिअर करायच्या। तिच्यावर केले गेलेले आरोप मला मान्य नाही। गेले काही दिवस मला माझ्या आईवर संशय घेण्यासाठी भाग पाडलं जात आहे। कसं प्रत्येक गोष्टीत तिचा हात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे। पण एका क्षणात मी माझ्या आईबद्दलचं इतक्या वर्षांचं प्रेम, तिच्यावरचा विश्वास, माझ्या भावना बदलू शकत नाही।
अथर्व, अरे काय बोलतोस तू हे? आत्या मला बोलू दे प्लीज. हे सगळं क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. मी आईला माझ्या लहानपणापासून बघत आलोय. तिने आमच्यासाठी, या घरासाठी स्वतः कधी मूल केलं नाही. ती कायम या घरासाठी झटत राहिली आहे. प्रत्येक संकटात ती समोर येऊन उभी राहिली आहे. ह्यापुढे तिच्यावर संशय घेणं, तिच्यावर आरोप करणं, तिला दोष देणं, हे सगळं बंद झालं पाहिजे.